धनंजय देशमुख वैभवी देशमुख मस्साजोगमध्ये आंदोलन करणार। सोमवारी मस्साजोगमध्ये रस्ता रोको आंदोलन करणार। आरोपी कृष्णा आंधळेला अटक करून आरोपींना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुख नीट परीक्षा उत्तीर्ण। खासदार सुप्रिया सुळेंनी वैभवीला फोन करून दिल्या शुभेच्छा। विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी नोंदणी सुरू। आज सकाळी 10 वाजता विठ्ठल भक्तांना पहिलं टोकन दर्शन मिळणार। पहिल्या दिवशी 1200 टोकन देण्यात येणार। वारकरी दिंडींना 20,000 याच आठवड्यामध्ये वितरित केले जाणार। सूत्रांची माहिती 28 मे रोजी बैठकीतील निर्णयानंतर शासन निर्णय। पांडुरंगाच्या दर्शनासाठी 15 ते 16 लाख भाविक येण्याचा अंदाज। आषाढीसाठी यंदा 10,000 पोलिसांचा बंदोबस्त। 545 अधिकारी, 5,450 पोलीस, 3,200 होमगार्ड, एसआरपीएफच्या 6 तुकड्या तैनात असणार। पुणे शहरामध्ये 21 आणि 22 जूनला सर्व मटण, चिकन आणि दारूची दुकानं बंद ठेवावी। संघर्ष सेनेची पालिकेच्या आयुक्तांकडे मागणी। पुण्यामध्ये 21 आणि 22 जूनला संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असणार। रायगड जिल्ह्यातून निघालेली पंढरपूर यात्रा नुकतीच उत्साहात संपन्न। महाड परिसरामधील तब्बल 3,000 भाविकांनी घेतले विठुरायाचं दर्शन। मंत्री भरत गोगावलेंनी यात्रेकरूंशी साधला संवाद। विभाग फाउंडेशनकडून आयोजित करण्यात आली होती यात्रा।